थोड़ा टेक ले, थोड़ा टेक, थोड़ा टेक ले. बघ ना. हे बघा इकडे कसं म्हणजे का इकडे उलटे पालटे बी माणसं आहेत. बघा कसं उलटा आहे गाडी. गाडी उलटी आली बघा. उलटी बी येते गाडी. लय आवड काम आहे काय सांगा तुम्हाला. बंद कर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवरती. आणि आपल्या ब्लॉगमध्येच की भरपूर उत्सुक होतो मी तुमच्या सर्वांचं स्वागत करून एक नवीन व्हिडिओ सुरुवात करण्यासाठी. तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आणि आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आता इधर से आ हां, मी बसलेलो होतो मस्तपैकी दुकानामध्ये. एक असतं ना की आपला एखादा मित्र असतो की तो आपल्याला सारखं ते म्हणतो चल चल इकडे जाऊ, चल तिकडे जाऊ असं म्हणणारा मित्र असतो. तर विषय काय झाला माहिती आहे का, मी बसलेलो चांगल्यापैकी दुकानामध्ये. आपला एक सकाळी व्हिडिओ आला आणि हा दुसरा व्हिडिओ लगेच दुपारचा मी दुपारवर शूट करतो आहे. आणि इथे गाडीचा आवाज येतो कारण मी आहे रोडवरती. रोडवर उभा राहून मी व्हिडिओ शूट करतो आहे. आता म्हणलं बसलो होतो जरा सावलीला ऊन. तर मित्र म्हणला तर काम करू म्हणे, मला लोकेशन सापडले त्या लोकेशनला जाऊ आपण, एक ब्लॉग शूट करू म्हणे. ब्लॉग शूट होईल, तुझा व्हिडिओ वगैरे होईल, तर तू ये म्हणे, तेव्हा बघू म्हणे काय आहे काय नाही. तर ह्या बघा हा मित्र आहे माझा. हे भाऊनी काय केलं माहिती आहे का, मला घरून उचलून आणलं उन्हात आणायचं आणि म्हणे आपण व्हिडिओ शूट करू म्हणे. कारण त्याला पण बघायचं होतं ते प्लेस. त्याला माहिती घेतली नाही थोडीफार त्याच्यापैकी आणि मला पण माहिती झालेली त्या प्लेसची थोडीफार. तर मला असं वाटतं की बघू आता निघालो त्या प्लेसला. तुम्हाला दिसेलच पुढं काय आहे काय नाही. तर तुम्हाला नाव वगैरे काही ते सांगत नाही मी त्याच्यामध्ये, पण माहिती पडेल तुम्हाला. थांबा एक मिनटं. उलटा आला गाडीवर म्हणून मला थांबा एक मिनटं. हे बघा हा मित्र आहे. तर याचं नाव सलमान आहे. जोरात आवाज काढतात. हॅलो 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 हॅलो. तर हे बघा यांनी ते लोकेशन सांगितलेलं आहे. आता आम्ही दोघंजण चाललो त्या लोकेशनच्या शोधामध्ये. मी काही नवीन नाही आहे शोधत, ते यूट्यूबवरती व्हिडिओज भरपूर आहेत त्याच्यावरती, पण एक मला बघायचं होतं. आणि बघू आता काय काय नाही, पुढे गेलो माहीत पडेल है ना. चलो बैठ जाओ. जाते हम दोनों आप निकले. हे बघा एकदम कट मारून गेला बघा लालपरीवाला. एवढा कट मारून गेला. आता मी रोडच्या खाली उभा आहे बघा, इकडे उभा आहे. तो भाऊ एवढा जोरात कट मारून गेला काय सांगा बरं. ती हात दाखीत चाललंय बरं, हात दाखीते बघा. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, कारण आता रोडवरती जर व्हिडिओ शूट करणं पॉसिबल होणार नाही, म्हणून आम्ही थोडक्यात आहे का नाही, थोडक्यात आम्ही थोडं शूट करू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने आहे का नाही. मज्जा करतो आता. हे बघा जुगाड लावला, जुगाड आता जुगाड लावला, जुगाड. सॉरी मित्रांनो, थोडा हात सोडून चालवतोय गाडी, पण मला सवय आहे. भरपूर वेळेस अशी चालवलेली आहे गाडी मी. तुम्ही हा स्टंट करू नका, कारण मी ह्याच्या आधी भरपूर सारे स्टंट केलेले आहेत माझ्या या जीवावरती, म्हणजेच माझ्या गाडीवरती. ओके. आणि माझ्या मित्रांनी मला आतापर्यंत 25 किलोमीटर लांब आणलेलं आहे. फक्त रस प्यायसाठी 25 किलोमीटर लांब आला घेऊन मला भाऊ. हां, चहा पिण्यासाठी तुम्हाला हवे जा. 25 किलोमीटर फक्त रस पिण्यासाठी आले आपण बघा. 25 किलोमीटर रस पिण्यासाठी आलो. मग आता इथे एक कुठेतरी लोकेशन आहे, ते लोकेशन आम्ही बघायला चाललो. बघूया पुढं काय आहे तर तुम्हाला दिसेल पुढं. हां चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. आता जास्त वेळ नाही चालवत गाडी. दोस्त ने जो मुझे लोकेशन बताया है वो लोकेशन बड़ा ही खतरनाक तरह का है, क्योंकि हमारे तोंडा हो गए काले और हम हो गए हैं काले नीले. तुमको क्या बताए हमारी परिस्थिति क्या चल रही है आज. क्या बोल रहा भाई. काय बोलणार, काळे पिढे झाले आम्ही. त्याने यूट्यूबवरची जे व्हिडिओ बघितला आणि मला म्हणे आपल्याला जायचंच म्हणे तिथं. ते म्हणे त्याने आज म्हणे आपण बघायचं म्हणे ते प्लेस, आणि ते प्लेस बघितल्यानंतर आपण शूट करायचं म्हणे, ब्लॉगमध्ये दाखवायचं म्हणे, ब्लॉग बघायचाच म्हणे. आणि तसं पण आज सोमवार आहे. म्हणलं चला बघूया काहीतरी. थोडी गाडीचं इंजिन बी गरम झालं असं म्हणलं, त्यामुळे जरा सगळं
थांबलो 5 मिनटं आणि आता पुढं जाऊन तुम्हाला भेटतो आहे की नाही. काय म्हणतो बाकी काय लोकेशन खूप लांब झालं आमचं लोकेशन. लांब म्हणजे मित्रांनो आतापर्यंत 42 किलोमीटर आहे. भरपूर दिवस झाले बाहेर जात नाही ना, म्हणजे आता भरपूर म्हणजे झाला असेल महिनाभर, 1-1.5-2 महिने झाले असेल की बाहेर जास्त लांब जात नाही गाडीवरती, त्यामुळे जरा लांब वाटतंय लोकेशन. म्हणलं चला लोकेशन सगळ्यांना किती भारी आहे. हे बघा इकडे पाठीमागे असे आणि आता दिसतंय का तुम्हाला पाठीमागे सुनसान आहे, रोडचं काम चालू आहे, बाकी काहीच नाही इथं. आता आम्ही दोघं निघालोय, तर गाडी चालू करतो. एकदम. हा माझा शाळेपासूनचा म्हणजे शाळेतला मित्र आहे, भरपूर दिवसापूर्वीचा, म्हणजे जुना मैत्री आमची. पण कसं आहे, कधी म्हणजे तो गायब होतो, कधी वापस येतो, कधी गायब येतो. आणि तुम्ही म्हणसाल की याच्या आधी तो व्हिडिओमध्ये दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे आपल्या फॅमिलीचे व्हिडिओ जास्त असतात आणि हा भाऊ जास्त म्हणजे घरी येणं जाणं असतं त्याचं कधीमध्ये, पण तो व्हिडिओमध्ये यायला जरासं अडगळतो. पण आता त्याला आज काय माहिती काय झालं, त्यांनी असं उचलूनच धरलं ती गोष्ट की मला यायचंच म्हणजे व्हिडिओमध्ये आणि आपला व्हिडिओ शूट करायचा. त्या हिशोबाने आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. आता गाडी स्टार्ट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवरती जाऊन भेटतो, म्हणजे पुढचा विषय तुम्हाला माहीत पडेल नाही का, है ना. अजून काही खाल्लं बी नाही मित्रांनो, घरून जेवण करून आलतो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवानी दिसेल, पण लास्टला दिसेल शिवानी मम्मी. फक्त पाण्याची बॉटल आणि रस पेलो थोडासा ऊसाचा. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात आता. तर मित्रांनो हे बघा, आता मित्रांनी कुठं आणलंय तुम्हाला सांगतो, 50 किलोमीटर झाले जवळपास. आणि या रस्त्यावरती जर समजा माझं पेट्रोल संपलं रे बाबा, तर मला सर्वाई करायला इथं कुठंतरी राहावं लागेल. मला असं वाटायला लागलं, एवढं खतरनाक ठिकाण दिसतंय ना मला समोर, आणि इथं गाड्या आवान जावान पण नाही आहे जास्त. इधर जा रे भैया आपण, तू इथं लेके आया नाही, हाय गाडीवाली आहेत, गाडीवाली पब्लिक जाती येते म्हणजे काही टेन्शन नसणार आहे. आणि पुढं बघा तुम्ही किती भारी असा नजारा आहे, लय भारी नजारा आहे, बहुत भारी आता हो. तर आपण पटापटा जाऊया, मला असं वाटतंय. बघा किती भारी असं, हे बघा किती भारी असा रस्ता आहे. वाव वाव, बीच में चले ना, अरे ऐसा ले दोनों हाथ से पकडो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, तुम्हाला आज मी घेऊन आलो आहे डोंगर दऱ्यांमध्ये. आम्ही आलो आहोत संभाजीनगरच्या लडाखमध्ये. लय भारी वाटायला मित्र, मला लय भारी जागा आहे. आता हे नुसतं यूट्यूबवरती व्हिडिओ बघून आम्ही असं घुसलोय, पण काही कळत नाही आता कुठं आहे आम्ही. आमचं लोकेशन आम्हालाच माहिती आहे. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, काय मिळत सापडा नाही मला. नुसतं कॅमेरा हालतोय, नुसता मी हालतोय, नुसता कॅमेरा हालतोय. आणि रस्त्याचं बघितलं, अरे बाप मक्खनच आहे. आणि त्यामुळं मी आता एवढी रिस्क फक्त एका व्हिडिओसाठी घेतलेली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या गोष्टीवरती तुम्ही चांगल्या कमेंट येऊ द्या. बापरे, मित्रांनो हे बघू शकता गिरगर्दन घाट, आणि या घाटामध्ये बघा गाडी चढत नाहीये. बाप, त्यातला खतरनाक रस्ता आहे बघा ना. वाव, वाडा रस्ता, वाडा खास्ता. अरे गाडी घुंगराची आली थोरल्या बायाची. बघा लय खतरनाक रे भो, लय खतरनाक. पुढं काय असं सांगता येत नाही. पुढं आलो आपण. नहीं बोला ना मेरे, फाइनली अब हम पहुंच गए. हम अभी ऊपर जाने वाले हैं इधर. तर आता बघू, कॅमेरा फिरवतो आणि मग तुम्हाला बाकीचे दृश्य दाखवतो. शूट करतो तो, चाल पुढे. फायनली आता पोहोचलेलो. इथे आहे विठ्ठल रुक्माई मंदिर आणि आता रुक्माई मंदिर इकडे, आणि समोर असा प्रवेशद्वार आहे. आणि हा पूर्ण दगडामध्ये. हे बिचार का भुकते माहिती समजत नाही. आल्यापासून मला भुका लागलं, आता तू भुका लागली. अशा पायऱ्या वर जायला. आता वर जातोय मी, बघूया
जुनं मंदिर आहे वरती. सो इथे बघा किती खाताना भारी भारी दिसते. कैसा लग रहा भैया? एकदम भारी, थकून गेले आम्ही. भारी वाटते ना? एकदम भारी आहे. हां, आणि याला घेऊन आलं शूटसाठी. तर आता वर जाऊ आपण, बघू कसं आहे काय नाही. आता पायऱ्या बनवल्या वाटतं इथं, सिमेंटच्या पायऱ्या पूर्ण. काकाकडे वरती काय हो? हा, नाणी आहे. शेताने केस आपल्याला आणि कुंड आहे. काय? शेताची नाणी, हां शेताने केस आपटेल, हां, कुंड. वरती ना? हा, इकडे महादेवाचं मंदिर आहे बघा, खूप जुनं. किती जुनं असेल बरं काका? जालन्याचे. तुमच्याकडे येऊ का? हाँ बस। कितना पुराना है ये पुराना बहुत, इसको हो गए 1600 बरस। 1600 बरस। 1600 बरस हो गए। ओके। चल बोलो क्या बोलने का और तुम बताओ क्या क्या? बता तो मैं बोलता हूँ तुम्हारे को। हाँ, बोलो मेरे को पूछो। ये पूर्ण गोल है ऐसे है क्या? हाँ वरती पूर्ण- किला था ऊपर वाला, हाँ, किला था, बंधे था बंदे हुआ था। वो किला ढसल गया। मैं तुमको आगे पास था वहाँ पे 70 से बंधे हुआ है। वरती का? ये किले को 2 यश थी। हाँ यश मालूम है क्या? हाँ, येस माहिती आहे. हाँ यश होता येस तो माहिती आहे, मी इथलाच आहे जालन्यातला. हाँ हाँ. मैं लगा तिकडे भी आया। इकडचाच आहे हाँ, मी, इकडचाच आहे. किल्ला आहे हा वो ह्यो. हां, किल्ला आहे ह्यो. ओके हिची माहिती पूर्ण घ्यायची आहे तर माहिती मी देतो. ओके. नाही वर जाऊन बघू ना आम्ही आता काय. समजा इथलं आहे, मला सगळं टोटल माहिती इथली हकीकत कशी कशी काय काय इथं कोण होतं, इथं काय होतं, इथं काय होतं, तिथं काय होतं. हां, इथलेच आहे का तुम्ही? हा इथला जे तुम्ही जालन्याचे? गाव कोणतं? प्रॉपर जालना आहे मी. माहीत नव्हतं. हे बघा असं काहीतरी दृश्य आहे आणि तिकडे एक लेणी दिसते बघा, ती बघा. मजा आ रहा क्या? थकून गेलो मी. मजा कसं आहे? थकून गेला तो. बड़ा ही प्यार दिखा रहा बच्चा तेरे को. आणि इकडे मंदिर आहे, महंत गुरुवर्य स्वामी दासानंद सरस्वती महाराज. तिकडे आहे महादेवाचं मंदिर. ते मी दाखवलं नाही तुम्हाला, पण दाखवून एक एंडिंगला दाखवू. आधी मला वाटतं वर जाऊन येऊ, कारण बाबांनी सांगितलं आहे काकाकडे वरती काय हो? हां, शेताची नाणी आहे. शेताने केस आपल्याला आणि कुंड आहे. काय? शेताची नाणी, हां शेताने केस आपटेल, हां, कुंड. वरती ना? हा, इकडे महादेवाचं मंदिर आहे बघा, खूप जुनं. किती जुनं असेल बरं काका? जालन्याचे. इधर बोलो मेरे साथ। तुमच्याकडे येऊ का? हाँ मेरे से बात करो। हाँ बस। क्या बोलने का बोलो। कितना पुराना है ये पुराना बहुत, इसको हो गए 1600 बरस। 1600 बरस। 1600 बरस हो गए। ओके। चल बोलो क्या बोलने का और तुम बताओ क्या क्या? बता तो मैं बोलता हूँ तुम्हारे को। हाँ, बोलो मेरे को पूछो। ये पूर्ण गोल है ऐसे है क्या? हाँ वरती पूर्ण- किला था ऊपर वाला, हाँ, किला था, बंधे था बंदे हुआ था. वो किला ढसल गया। मैं तुमको आगे पास था वहाँ पे 70 से बंधे हुआ है। वरती का? ये किले को 2 यश थी। हाँ यश मालूम है क्या? हाँ, येस माहिती आहे. हाँ यश होता येस तो माहिती आहे, मी इथलाच आहे जालन्यातला. हाँ हाँ. मैं लगा तिकडे भी आया. इकडचाच आहे हाँ, मी, इकडचाच आहे. किल्ला आहे हा वो ह्यो. हां, किल्ला आहे ह्यो. ओके हिची माहिती पूर्ण घ्यायची आहे तर माहिती मी देतो. ओके. नाही वर जाऊन बघू ना आम्ही आता काय. समजा इथलं आहे, मला सगळं टोटल माहिती इथली हकीकत कशी कशी काय काय इथं कोण होतं, इथं काय होतं, इथं काय होतं, तिथं काय होतं. हां, इथलेच आहे का तुम्ही? हा इथला जे तुम्ही जालन्याचे? गाव कोणतं? प्रॉपर जालना आहे मी. माहीत नव्हतं. सीतामाता ज्या होत्या त्यांनी केस सापडलेले आणि त्यांची नाणीवरती आहे, तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो वरती मी. बाथरूम तर नाणीवरती आहे, तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो वर जाऊन, है का नाही? तो अभी नींद आ रही देखो बेटे. नाही फिर एनर्जी नहीं है बंदे में, सब कंटाळ जातात तुरंत. बाबाला वाटलं मी आता तुम्ही जे आता बाबाचा इंटरव्ह्यू पाहिला, तर ते तिकडे उभा आहे. त्यांनी सांगितले आपल्या भरपूर माहिती. तर जातो आता वरती आणि तुम्हाला बाकीच दाखवतो. तिथं माकडं वगैरे
माकडं भरपूर आहेत, कुत्रे वगैरे भरपूर आहेत इकडे. चला बघा पायऱ्या इकडे तुम्हाला दिसत असेल पायऱ्या. आता मी मोबाईल धरला का माहिती का, कारण त्याला चालता येईल नाही चालता येईल त्याची भरोसा नाही. कारण अशा पायऱ्या आहेत तिथं, या पायऱ्या तुम्ही बघू शकता. आणि इथे म्हणतात की सीतामातांनी म्हणजे त्यांची नानी आणि ते त्यांनी केस वगैरे आपटेले म्हणे तिथं. तर ते तुम्हाला दिसेल, पुढे दाखवतो तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये. पण थोडी मला पण भीती वाटते खाली पाहिलं तर. मी पिछे देख जरासं. थोडा डर लागता का, नाही लागता. आणि नंदी बघा दिसतो छोटासा. हो वाव, चढायचं म्हणलं तिला आवड काम आहे. कॅमेरा बंद करतो, वर जातो आणि मग भेटतो. प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा. तर त्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे किल्ल्याला 2 AC होत्या आणि आता ते किल्ला पूर्णपणे ढासळलेला आहे, म्हणजे पडलेला आहे. काय राहिलं नाही. वरती माकड वगैरे असतील ते खाण्याच्या शोधामध्ये बिचारे काही हिसकवून घेऊ शकतात, म्हणून जसं की मी भीतो आहे. आणि इकडे तुम्हाला दिसतंच आहे मंदिर, असं काहीतरी मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. आणि ह्या त्या पायऱ्यात वरती आलो, त्या पायऱ्याने आपण दिसतंय तुम्हाला बघा. आणि मला असं वाटतं की कोणतरी आपल्या सोबतीला जर वरती जर आलं बरं होईल मला, है ना. थोडं विषय काही नाही, फक्त माझ्याकडे आहे बघा. असं काहीतरी दिसतं, व्ह्यू भारी आहे. चल ना चल गुज्जा ऊपर चल तू पहिले सर. हे बघा आता मी वरती आलोय थोडंसं. तर माझं तोंड जर सगळं बेकार काळं झाले तुम्हाला काय सांगू. आणि आम्ही अर्धा घंटा विचार केल्यानंतर वरती पाऊल ठेवलेलं आहे. आणि ते एक छोटीशी गुफा आहे, त्या गुफेमध्ये काहीच नाही आहे. आणि भरपूर जुना इतिहास आहे या जागेचा. आणि इथे महादेवाचं प्राचीन मंदिर पण आहे. तर पाया वगैरे मी पडून आलो आहे. आता हळूहळू तिकडे वर जातो आहे, तुम्हाला दिसते पाठी. भारी जागा आहे. मला असं वाटतं की ग्रुपनी आलं असतं जरासं बरं वाटलं असतं मला. फाटली कमी असते. फाटली म्हणजे माकडांमुळे भीती वाटते मित्रांनो, बाकी नाही. आणि सुमसाम जागा ना. ते बाबा बघा इकडे सगळे पाण्याचे टाक आहेत. टाक म्हणजे आता टांक म्हणतात त्याला, टाक. तर हे सगळे आहेत इथे. आणि इथे मोजून बघा, तुम्हाला सांगतो 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 टाक आहेत. आणि इकडे 3 तिकडे 6 टाक आहेत. म्हणजे असे भरपूर सारे टाक आहेत इथे. काही स्वच्छ पाण्याचे आहेत आणि काही खराब आहेत, थोडं खराब झाले आहेत. आणि पलीकडल्या साईडला आपण जिकडे गेलो जाणार आहे तिकडे गेलो तर तिकडे पलीकडच्या साईडला सीतेमातेचं नाणी आहे. तर तीसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि खाली मंदिर आहे महादेवाचं, तिथे आता भजनचा आवाज तुम्हाला आला असेल, बघू शकता. भजन वगैरे सुरू झाले तिकडे. आता इथे टाक आहे, हे टाक तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी असं. आणि भरपूर सारं आहे, जुनाट काम आहे, जुनाट सगळं. हे टाकमध्ये मला वाटतं ह्याच्यातनं पाणी जातं रे. हे पाणी जो जा रहा ना पाईप से, एक कॅमेरा पलटी करतो. तटबंदी होती पहिले, ती पडली आहे सगळी. उधर जाके देखने का थोडा, चल ना. नाही रे, बंद आहे तिकडे. नाही बंद, चल. अरे बंद आहे तिकडे. अरे नाही बंद, चल. हे बघू शकता इथे पूर्ण पाण्याचे टाक आहेत. हे टाक बनलेले आहेत पूर्ण खाली, दगडी बांधकाम. मला असं वाटतं कदाचित, तुला एक गोष्ट सांगू का, की ह्याच्या खाली पण घरं असावी, तळघरे. हे तळघरे वगैरे असावीत असं वाटतंय मला. काय वाटतं तुला? हो एकदम. हां. आणि इथे 2 पोरं आले आमच्यासोबत, तर ते पोरं गायब झाले मित्रांनो. ते काही कुठं हवा होते, दिसलेत नाही. ए बाप, काय? अरे बेंडकी होती ती. बेंडकी नाही रे ती, बेंडूक. ही कोंबडी. आणि बर्ड होती ती, बर्ड होती. इथे पण पूजा वगैरे झालेली आहे. हे काय ते केसाचं निशाणाला पूजा वगैरे झाली इकडे. भाई ये मेरे समझ के बाहर है. यहाँ पे क्या है? टाक आहे. आता आपण इकडे चालतो ना, मला वाटतं. हा बरोबर, ते टाक दिसत होतं तुम्हाला, बॉटल दिसली तर ते टाक दिसत होतं तुम्हाला. आणि इकडे सुद्धा एक आहे, ते पण सुकलेलं आहे. हे बघा सुकलेलं आहे ते, तिकडे जाऊन काय मतलबच नाही. आणि इकडनं पण रस्ता आहे रे. कोणता? वापस येत होते आपण तेच रस्ता. नाही खाली पडलं
पडणार म्हणला होता तो. नाही नाही, तो नाही रे, हा दुसरा आहे. तो गुफेचा रस्ता आहे. आपला व्हिडिओ भरपूर मोठा बनणार आहे मित्रांनो, तर कुठेही न चुकता बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आणि सहयोग तुम्ही राहून देत जा असं मला वाटतंय. आणि हा रस्ता आहे मला वाटतं मे बी. चल आपण त्याच रस्त्याने जाऊया, हे जरा रिस्की वाटतं मला. चल तिकडे त्याला भरण्यात आलेले पाण्याने, बाकी काहीच विषय नाही. इथं पण सेम आहे. आणि इकडे लवकुश यांचं जन्मस्थान पण आहे. अरे ऐसा क्यों कर रहा तू भाई? वो अंकल को लाना चाहिए था ऊपर, क्योंकि यहाँ पे सब है ना, सब ये देख, सब जगह पे सेम है. जो देखने का है वो तो मेरे को मिल रहा ही नाही देखने. खरं म्हणलं मित्रांनो, मी त्याच शोधात आलो होतो. आणि इथे भरपूर सारं हे बघा लाईटचं वायरसुद्धा गेलेत, पण काही भेटणारच नाही मला. आणि पूर्ण डोंगर आहे बघा. अभी वो बाबा को जाके पूछना पड़ेगा. अब नीचे आके पूछता हूँ हो ना यार. पिण्याचे पाणी मेथी टावा क्या मोती टाका, हे पिणे का पाणी आहे का? हो. इथं बोर्ड वगैरे काही लागलेलं नाही, साईन बोर्ड वगैरे काही असं की जिथे माहीत पडेल की ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की इथं सुधारणा थोडीफार व्हायला पाहिजे. संभाजीनगरच्या क्षेत्रामध्ये येतं, तर संभाजीनगरमध्ये थोडीफार सुविधा व्हायला पाहिजे. आणि मी मेन म्हणजे ह्याच विषयासाठी आलो होतो इथं की नेमकं काय आहे बघायला. भरपूर सारे ब्लॉग्स बघितले मी यूट्यूबवरती, माझ्या मित्रांनी पण बघितले. हे बघा, ठीक आहे. सीता मातांची नानी हे तर लिहिलं आहे बघा. सीता नानी, सीता आणि माता नानी. लहू अंकुशचं जन्मस्थळ. महाकुश, नाही रे, लवकुश. लवकुश जन्मस्थळ. तर इथे आहे, हेच बघायचं तुम्हाला मेन. बघू शकता असं त्यांनी केस वगैरे आपटले निशाण आहे म्हणले कुठेतरी, मला पण नाही माहिती. आता खाली जाण्याची तिथे पूजा वगैरे पण केलेली आहे. आणि ते म्हणे केस वगैरे आपटले. हे निशाण आहे, हे जे लाईन लाईन दिसतात ना, तर हे निशाण आहे असं म्हणणं आहे त्यांचं बाबांचं. इथे नाणी आहे बघा, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आहे, पडलंय सगळं हे. आणि याला लोहगड असं म्हणतात, लहूगड म्हणतात. लव आणि अंकुश यांच्या नामतीर्थावरच झाला असेल कदाचित नाव याचं. डरा रहा क्या मेरे को तू? सुमसाम हो गया इधर सब. क्या है रे भाई? घराची चावी ती. घराची चावी पडली. हो. बघू शकता, मी दाखवतोय मस्तपैकी तुम्हाला. आणि इकडे बघा असं काहीतरी लोकेशन आहे. आणि इथं आपले मारुती राय बसलेले आहेत, बघू शकता. हां, आता सुकून भेटलं मला, आता टेन्शन नाही. जरासं चिल मोमेंटवरती आलो मी. आणि इकडे बघा असं काहीतरी लोकेशन आहे. ज्या लोकेशनने आम्ही फिरत आलो ते लोकेशन इथं आहे. ह्या लोकेशनने फिरत आलो. भारी असं आहे. जालन्यापासून मॅक्सिमम मला वाटते किती 57 किलोमीटर भरलं ना रे? 57 का, हां 47-57. आणि हे खड्डे वगैरे कसे आहे, कोणी जर आपल्यापैकी आलेलं असेल, काय माहिती असेल तर तुम्ही मला प्लीज सांगू शकता. परत एकदा विजिट करेल मी माहितीनुसार. बघा हो, त्या रस्त्यावरून चालू. मोबाईल पकड जरा. आणि हे बॉटल पकड, ही बॉटल.
स्नान करायला चालला का? इकडे जे दिसतंय ना तर बाबांनी सांगितलं की लाईन वगैरे आहेत तिथे, तुम्हाला दगडावरती दिसेल. दगडावरती लाईन जे पडले आहेत ते सीतामातांच्या केसांचे निशाण आहेत असं त्या बाबांनी सांगितलं. इथं भरपूर घाण अशी झालेली आहे. मला असं वाटतं की हे सगळं क्लीन वगैरे झालं पाहिजे. व्हायलाच पाहिजे. बरोबर आहे ना? इथे पण बदलाव करायला लिहिलेलं पाहिजे रे या वस्तूंमध्ये इथे बदलाव. पण लिहिलेलं आहे सीतामाताची नाणी. हां, स्वच्छता करायला पाहिजे. मला असं वाटतं पावसाचं पाणी येऊन जमा झालेलं असणार आहे ना. हो, त्याच्यामुळे ती घाण झाली सगळी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्र आहो, तुम्ही असं कुठं पण कुठल्या पण ठिकाणावर जर जात असाल तर प्लीज आपण खाली गेलेली पाण्याची बॉटल, वेपरचे पाकिटं किंवा काही बी असेल XYZ तुमच्यासोबतचे प्लास्टिक वस्तू सगळ्या गोष्टी असेल ना त्या आपल्यासोबत घेऊन जाऊन कचरापेटीत टाकायचा. हे असं घाण न असं बाहेर पण तुम्हाला सांगतो बाहेर वगैरे असं कुठंच घाण वगैरे करत नका तू. बिलकुल पण खराब गोष्ट आहे. म्हणजे आपलंच पूर्ण निसर्ग सगळं खराब होऊन जातं. बरोबर नाही वाटत रे. त्याच्यामध्ये बदलाव व्हायला पाहिजे काहीतरी. म्हणजे क्लीनअप तरी पाहिजे, व्यवस्थित देखरेख पाहिजे याची. तर आता मी काय करतो, तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. थोडं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता थोडं निवांत चित्ताने जरा बसतो आहे की नाही दोघं पण, आणि मग खालच्या दिशेने जातो. कारण जास्त लेट पण नाही व्हायला पाहिजे घरी जायला. आता त्या ठिकाणावरती सुमसाम जागा आहे. ते गवतामध्ये आवाज येतो खसखुस खसखुस खसखुस, काहीच समजत नाही. गौतम कोण? गवत रे. गवत. मला भरपूर भारी वाटतं. तिकडे पण आहे काहीतरी, काय आहे माहीत नाही मला. पण इकडे दोन पोरं आमच्यासोबत आत्ता जे चालू एक एक गोष्ट घडली आमच्यासोबत. एक गोष्ट घडली आमच्यासोबत. दोन पोरं आम्हाला दिसले. ते पण सेम आमच्यासारखेच बनत होते. जसं मी हा माझ्यासोबत कॅमेरा पकडायला होता आणि त्यासोबत पण एक पोरगा कॅमेरा पकडायला होता. सेम. फक्त आमच्यापेक्षा थोडे वयाने लहान होते आणि 16-17 वर्षाचे असेल. ते पण आमच्या सोबत होते. 10 मिनिटाच्या चौकशी याच्यामध्ये ते गायब झाले. 5 मिनिटासाठी. 5च मिनिटं फक्त. थोडं पुढं चालत गेलो आणि परत रिटर्न येऊस तर ते गायब झाले. म्हणजे मला काही समजलंच नाही नेमकं झालं काय मित्रांनो. पण थोडं मला ती गोष्ट विचित्र वाटली. विचित्र काय, ते आपल्यापेक्षा लहान आहे ते, लवकर जाऊ शकता खाली. अरे पण जरा जाऊ दे, काही असेल आपल्याला. हां, थोडं विचित्र वाटतच मला ते. आपल्यापेक्षा लहान होते एवढ्या लवकर. आता ते लहान आहे, त्यांच्यामध्ये एनर्जी जास्त आहे आपल्याकडे. आपल्या काय माहिती बाबा, मला काही समजलंच नाही. आता इकडे बघा मस्त सनसेट आहे, पाठी बघू शकता तुम्ही. आता खाली जातोय आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला भेटतो. इकडे पक्षी वगैरे पण भरपूर आहेत. ते पक्षी गवतावर जाऊन बसतात, फार 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 काही समजत नाही. खाली जाऊन तुम्हाला भेटतो आता मी. हे असं दृश्य आहे बघा इथं काहीतरी. चला खाली जातो आता. खाली जायला असं पायऱ्या आहेत आणि पूर्ण सपाट झालेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या पण प्रॉपर नाही आहे. पावसाळ्यामध्ये थोडंसं रिस्की वातावरण आहे. तिकडनं मला वाटतं तिकडचा पण पायऱ्या भारी असणार आहे. होय, उधर से नीचे जाना चाहिए तर रे. हां, इथं हे जवळ पडतं ना, हे सरळ आहे. ते थोडं रिस्की वाटतं मला, म्हणून मी तिकडून नाही गेलो. आणि आता खाली जातो बस. 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 22, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 प्लस 30, 30, 31, 1, 2, 3, मतलब 50 के आसपास है ये. 50 और ये ऊपर के अलग समझो 50, तो 100 सीढ़ियाँ है. 100 सीढ़ियाँ है कम से कम. चलो अभी हम मिलते हैं ये पार करके. गणपति मंदिर है. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.
असं जुनाटकालीन मंदिर आहे पूर्ण दगडामध्ये. किती भारी आहे. तुम्हाला पुढचा दिसतोय का, हा जुना रस्ता आहे मंदिराचा, म्हणजेच लोहगडाचा. लोहगड नाही, लहूगड सॉरी, लहूगड आहे, लोहगड नाही. लोहगड ते पुण्यात आहे. लोहगड वेगळा आहे, लहूगड वेगळा आहे. आणि हा रस्ता आहे तो तर नवीन बांधलेला आहे मला वाटते. आणि हा जुनाच रस्ता आहे, जुना जो रस्ता आहे दगडाचा तो रस्ता आहे. चालताना येऊ राहिले का तुला? तर आता खाली जातोय. हे पण पायऱ्या भरपूर आहे बघा. असा पाय करून असा आहे. आणि आपली गाडी तिथं कुठंतरी लावलेली आहे. बाकी आता सूर्यास्त व्हायची वेळ आली आहे आणि घरी जायची पण. त्यामुळे आता घरी जाण्याकडे जास्त लक्ष देतो. आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. बाकी बघा, सूर्य महाराज की जय. निघालो आता हळूहळू खाली. हे बघा, इथे आहे सूर्य महाराज आणि इकडे आहे चांद मामा, चंद्र मामा. जजमेंट डे इज नियर. जजमेंट डे बघितलं का? इकडं सूर्य, इकडं चंद्र आणि इकडे महादेव. हर हर महादेव. चला, आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊ दे हर हर महादेव. बाकी तुम्हाला पुढे दिसेलच काय असेल काय नाही. तर भेटू तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्णतः पहा. अजून तुम्हाला थोडक्यात काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन काही दिसलं तर. कारण आता उतरलो आहे खाली आम्ही. आता खाली उतरलो आहे म्हणजे बघू पुढं काय असेल तर तुम्हाला दिसेल आमच्या व्लॉगमध्ये. भाऊ बघितलं का आज ह्याच्याकडे लक्ष दिलं का तुम्ही? जर याच्याकडे लक्ष द्या. याला व्हिडिओ जर काढ म्हणलं ना कधी, तर हा काय करायचा माहिती का, मला टाळाटाळ करत होता. आणि आज बघा, हा पहिले खाली उतरला होता. खाली उतरल्यानंतर परत थांबला जागेवर. मी खाली गेलो का मग माझ्या मागून आला आणि परत व्हिडिओमध्ये तो दिसायसाठी आला मागून. बघितलं का? असंही कसं असतंय बघा. आणि असं काहीतरी पायऱ्या आहे बघा. यावं का आता? चला. आणि ह्या अशा दिसतात. आणि तिकडं एक गुफा आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. तिकडं गुरु ह्याच्या पलीकडे मंदिराच्या पलीकडून खालून दिसत नाही आहे. तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मी. एवढ्यावरती बांधली कशी असून मला त्याचं आश्चर्य आहे मित्रांनो. कारण विषय काय माहिती आहे का, त्याला पायऱ्या नाही. हे बघा, ती दिसली का तुम्हाला? हे दिसलं आहे का या मंदिराच्या मागे? बाहेरून तुम्हाला रोडच्या तिकडून दाखवतो. एक तर त्याला पायऱ्या नाही आहे. आता पायऱ्या नाही तर मग ती बांधली कशी असेल, मला प्रश्नचिन्ह हा पाडला आहे. हे तरी ठीक आहे, याला पायऱ्या बांधल्यात सर्व, म्हणजे गड बांधल्या जातो, वरती पायऱ्या असणार चढायला. आणि तेच मला समजत नाही. तुम्हाला ते दाखवतो मी, तुम्ही बघा. आणि मग त्याला मला जजमेंट डेवल माझ्या क्वेश्चन मार्काचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणं सुरू करा. ओके. गुफाची बात करत होतो ना, ही गुफा आहे. आता ही बांधली कशी आणि तो चढलो कसं असेल, कारण त्याला 2 पिल्लर दिसतात मला क्लिअर कट. आणि आतमध्ये दरवाजा दिसतोय. आता ह्याला चढायला जागा कुठे, काहीच मला मिळेल समजा ना. काही चढायला जागा नाही त्याला. आणि हा रोड तुम्ही पाहिला असेल, मी ब्लॉगच्या स्टार्टिंगला टाकलेला. इथनं आतमध्ये आलो आम्ही. आणि हे आहे तीर्थक्षेत्र रामेश्वरम देवस्थान, लहूगड, नांद्रा, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. तर आता संभाजीनगर झालं नामकरण त्याचं आता. हे बघा, असं काहीतरी आहे. आणि सनसेट होतोय, चंद्र उगवतोय. ही आपली गाडी. आता आम्ही निघालो आमच्या गावाला. इकडे नदी आहे.